कोणत्याही पक्षानं जल्लोष करू नये अशा सूचना कोलकाता पोलिसांनी दिल्या आहेत। पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आता या सूचना दिल्या असल्याचं बघायला मिळत आहे। कोणत्याही पक्षानं आज विजयी मिरवणूक काढू नये असं सुद्धा कोलकाता पोलिसांनी सांगितलंय। उद्या मिरवणूक काढायची असेल तर त्यासाठी देखील परवानगी घेणं हे बंधनकारक असणार आहे। कोणत्याही पक्षानं जल्लोष करू नये अशा सूचना कोलकाता पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। अनेक ठिकाणी राडे झालेले आहेत आणि त्यानंतर खरं तर पोलिसांनी आता या सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये जल्लोष करावा असं आवाहन भाजपनं देखील आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे। तर महत्त्वाची घडामोड आहे, कोणत्याही पक्षानं जल्लोष करू नये अशा सूचना कोलकाता पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। तर विजयी रॅली न काढण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या। Ladies, considering him as his own son, young people, own brother, like own brother. Not like here everybody is calling youth Anna. Anna means brother. Everybody is calling brother, yes. elder brother or younger brother. Old ladies, they are considering us his own son. Some 60 years old ladies, they are considering as a grandson. He has developed that relationship between the public and me. You're also a great artist. On this very day, if I talk to you, then if I spare you without asking you for a line in Tamil on this very huge success, how do you address in Tamil and a short line? Because it's an artistic family, sir. Of course, I am not. Like to address, sir. I'm not an actor. I'm a director. Definitely, sir. I'm a director. I have directed more than 70 films. You have also launched your son, Mr. Vijay Thalapathy. Yeah. That is my duty. I have done. मोठी बातमी, पश्चिम बंगाल कोलकात्यामध्ये ममतांच्या घराबाहेर पूर्णतः शुकशुकाट बघायला मिळतोय। तर पश्चिम बंगाल या ठिकाणी ऐतिहासिक विजय जो आहे तो भाजपला मिळताना दिसतोय आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर कोलकात्यामध्ये पूर्णतः शुकशुकाट दिसतोय। एकीकडे ममता बॅनर्जी यांनी काही वेळात चित्र पालटेल, 12 वाजेनंतर निकाल बघा, पूर्णतः चित्र बदललेलं असणार आहे, विजय हा आमचाच होणार असा दावा केलेला होता। मात्र तसं काहीही घडताना दिसत नाहीये। सध्या टीएमसीला 92 जागा या ठिकाणी मिळताना दिसताय। पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी वेळी काही भागामध्ये टीएमसी आणि भाजपमध्ये राडेही झालेत। आसनसोल, कुचबिहार, दिनहाटा, बानकुडा या भागामध्ये राडा झालेला आहे। आसनसोलमध्ये तर टीएमसी ऑफिसमधल्या खुर्च्यांची थेट तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। आसनसोलमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा आरोप आता टीएमसीनं केलेला आहे। तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी वेळी देखील काही भागामध्ये टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडे झाले। मात्र हा हल्ला पूर्णतः भाजपनेच केलेला होता असं टीएमसीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। ही दृश्य आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये आसनसोल, कूचबिहार, दिनहाटा, बानकुडा या भागात राडा। आसनसोलमध्ये टीएमसी ऑफिसमधल्या खुर्च्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। आसनसोलमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा आरोप टीएमसी कडून करण्यात येतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे आणि त्यानंतर थेट पोलिसांना देखील मध्ये यावं लागलेलं आहे। संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करावे लागलेले आहेत। टीएमसी ऑफिसमधल्या खुर्च्यांची तोडफोड झाली आणि या ऑफिसच्या बाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। यावेळीच पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि सध्या या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतोय। खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे, कार्यालयात राडा झालेला आहे। आसनसोलमध्ये टीएमसी ऑफिसमध्ये घटना घडलेली आहे, खुर्च्यांची तोडफोड ऑफिसमधल्या करण्यात आलेली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी हा राडा केलाय असा आरोप जो आहे तो टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। आंदोलकांना पळवताना पोलिसांची ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यानंतरच आता